तर मित्रांनो, चला ठरलं तर मग या मालिकेचा रिव्ह्यू पाहू एकदम झटपट. प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये अर्जुन आणि सायली प्रिया कुठे जाते, काय करते हे शोधून काढण्यासाठी पुरावे गोळा करतात. त्यावेळी सायली अर्जुनला म्हणते, आमच्या दोघांची एक मैत्रीण आहे, प्राजक्ता पालकर. त्यावेळी अर्जुन म्हणतो, फॅन्टॅस्टिक, लगेच फोन लाव. सायली फोन लावते. ती म्हणते, हॅलो, मी सायली बोलतीये. वात्सल्य आश्रमात आली होतीस ना तू प्रियाबरोबर, तेव्हा भेट झालेली आपली. प्राजक्ता म्हणते, हो हो, ओळखलं ना. प्रिया कशी आहे? 2 वर्ष झालं आमची भेटच नाही झाली. तेव्हा सायली म्हणते, म्हणजे तू परवा पार्टीला गेली नव्हती का? प्राजक्ता म्हणते, पार्टी? कुठली पार्टी? अगं, श्रुतीच्या पोस्ट ग्रॅज्युएशनची पार्टी होती ना सानिका काळेच्या घरी. प्राजक्ता म्हणते, श्रुती तर अजून ग्रॅज्युएशनलाच गटांगळ्या खाती आहे आणि सानिका काळे तर जॉबसाठी कधीच बँगलोरला शिफ्ट झाली आहे आणि इथलं तर घर तिने रेंटनी पण दिलं आहे. सायली म्हणते, बरं, माझ्या ऐकण्यात काही चूक झाली असेल आणि सानिका काळेचा नंबर असेल तर मला पाठव बरं. प्राजक्ता म्हणते, हो पाठवते. सायली थँक्यू म्हणून फोन ठेवते. सायली अर्जुनला म्हणते, बघितलं, प्रिया परत एकदा खोटं बोलतीये. त्याचा पार्टी वगैरे काहीही सांगितलेलं नाहीये. त्यावेळी अर्जुन म्हणतो, आपल्याला अजून एक पुरावा मिळतोय. ती कोणत्या क्लबमध्ये गेली होती? तेव्हा सायली म्हणते, स्काय क्लबमध्ये गेली होती. अर्जुन मोबाईलवरून स्काय ब्लूचा नंबर शोधून काढतो. सायली त्या नंबरला फोन लावते आणि म्हणते, परवा तुमच्याकडे सानिका काळे हिच्या नावाने बुकिंग होती ना, तर त्या संदर्भात बोलायचं होतं, पण तिकडे कोणतीही बुकिंग नसते. सायली म्हणते, हे सर्व अश्विन भाऊजीपर्यंत पोहोचवायला हवं. दुसरीकडे सर्वजण नाश्ता करत असतात. त्यावेळी सायली म्हणते, विमलताई, प्रिया तिच्या खोलीत आहे की नाही? विमलताई म्हणते, नाही, आज पण ती लवकर बाहेर गेल्या. दरवाजातून प्रिया आत येताना दिसते. प्रिया तिच्या रूममध्ये जात असते. तेवढ्यात सायली तिला थांबवते. त्यावेळी प्रिया म्हणते, का माझ्याच घरात यायला जायला डोळी भरावी लागणार आहे का? सायली म्हणते, छे ग, तुला हवं तेव्हा येऊ जाऊ शकते, पण ह्या घराची अपेक्षा एवढीच आहे, निदान कुठेही जाताना खोटे सांगून जाऊ नकोस. प्रिया म्हणते, मी काय खोटं वगैरे बोलत नाहीये आणि तुझे आरोप ऐकत बसायला मी इथे उभे राहणार नाहीये. प्रिया तिथून जात असताना सायली तिचा हात पकडते आणि म्हणते, ऐकावं लागेल, तुझी मनमानी चालून घेतली जाणार नाही. आता त्यावेळी अश्विन तिथे येतो आणि म्हणतो, 1 मिनिट, हे काय चाललंय? सायली म्हणते, तुम्हाला हाक मारणारच होते अश्विन भाऊजी, परवा ही कुठे चालली म्हणून तुम्हाला सांगितलं. त्यावेळी प्रिया सायलीच्या हातातून हात झटकते आणि म्हणते, तुला काय करायचंय ह्या चौकशा? मी फक्त माझ्या नवऱ्यालाच उत्तर देईल हे बांधिले, तुला नाही, कळलं का? अर्जुन म्हणतो, बरं, तू तुझ्या नवऱ्याला सांग परवा रात्री तू कुठं गेली होती. प्रिया म्हणते, अश्विन, तू यांना गप्प बसायला सांग. हे जे काय बोलतायत ना ते मी ऐकणार नाही. अश्विन, तुला माहिती आहे ना, मी पार्टीलाच गेले होते. त्यावेळी सायली म्हणते, तर पुरावा काय आहे तुझ्याकडं? त्यावेळी प्रिया म्हणते, पार्टीला जायला कोण पुरावे गोळा करतं का? आणि तू वकिलाची बायको आहे म्हणून सतत पुरावे मागत राहणार आहे का? म्हणू लागते, तू जिच्याकडे गेली होती ना तिला फोन लाव आणि फोन स्पीकरवर ठेव. त्यावेळी प्रिया म्हणते, मी असं काहीही करणार नाही. अश्विन म्हणतो, का? तू खरं बोलतीये याचं कन्फर्मेशन मागतात हे लोक. मग तू फेक ना ह्यांच्या तोंडावर. तू पार्टीसाठी ज्या मैत्रिणीकडे गेली होती त्या मैत्रिणीचं नाव काय? त्यावेळी सायली म्हणते, सानिका काळे. प्रियाचा चेहरा घाबरा झालेला दिसतो. त्यावेळी सायलीने हे सगळी रेकॉर्डिंग सगळ्यांसमोर दाखवले. तेव्हा प्रियावर असलेला अश्विनचा विश्वास कमी होत जात दिसतो, कारण प्रिया एक खोटं झाकण्यासाठी दुसरं खोटं बोलते. तन्वी, तुझ्यावर कसा विश्वास ठेवायचा हे कळत नाही मला.